नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील आपल्या हायकोर्टामध्ये शिपाई भरतीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे, त्याच्या कशा पद्धतीचं स्वरूप असतं, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. हायकोर्टाच्या ज्या 30 मार्काची प्रश्नपत्रिका आहे 2024 ची आपल्याकडे आलेली आहे. त्या अंतर्गत कसे प्रश्न राहतात, सर्व माहिती आपण सांगणार आहे. तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण हायकोर्टाच्या शिपाई या पदासाठी दररोज येणाऱ्या नवनवीन प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 14 ऑगस्ट 1862 रोजी झालेली आहे मित्रांनो. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आहे. हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे मित्रांनो? ग्रामगीता ग्रंथ संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? मित्रांनो, राधानगरी धरण हे भोगवती नदीवर बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 4, भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतं मित्रांनो? भारताच्या राष्ट्रपतींना शपथ हे सरन्यायाधीश देत असतात. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, पेच हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कुठे आहे? पेच हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी आहे मित्रांनो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे सादर करावा लागतो? मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा जर द्यायचा असेल तर तो सरन्यायाधीशांकडे राजीनामा हा द्यावा लागतो. मराठा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, मराठा मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबर 1948 रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी प्रेरक कोणते? इन्शुलिन हे प्रेरक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, खालील कोणता रोग विषाणूमुळे होतो? मित्रांनो, एडस हा रोग विषाणूमुळे होतो. महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? मित्रांनो, महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झालेली आहे. कान्हाऱ्याचे पाणी हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? कोणाचे आहे? आत्मचरित्र कोणाचे आहे? प्रा. के. अत्रे यांचे हे आत्मचरित्र आहे. शिवाजी महाराजांची राज्याभिषेक कुठे झाला? मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या ठिकाणी झाला व मृत्यू सुद्धा मित्रांनो त्यांचा तिथे झालेला आहे. जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक महासागरामध्ये जगातील सर्वात खोल गर्ता आहेत. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते? टंगस्टन या धातूची तार विजेच्या दिव्यामध्ये वापरली जाते. भारताचे ग्राम न्यायालय कुठे भारताचे पहिले ग्राम न्यायालय कुठे सुरू करण्यात आले आहे? मित्रांनो, भारताचे पहिले ग्राम न्यायालय अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी या ठिकाणी सुरू करण्यात आले. भावार्थी दीपिका ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे. महानगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हणतात? मित्रांनो, महानगरपालिकेच्या प्रमुखाला महापौर असं म्हणतात. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलं? मित्रांनो, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेलं आहे. नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिले जात नाही? नोबेल पारितोषिक मित्रांनो कला या क्षेत्रामध्ये दिले जात नाही. भारताचे सध्याचे न्यायाधीश कोण आहे मित्रांनो? भारताचे सध्याचे न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत. अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ काय आहे मित्रांनो? मित्रांनो, ऐपतीप्रमाणे खर्च करणे या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 23, रामाचा भाऊ हुशार आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. मित्रांनो, रामाचा भाऊ हा हुशार आहे. हुशार हे विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, मॅथचा प्रश्न आहे. 1001 गुणिले 1120 मायनस 1120 गुणिले
99 प्लस 55 याचं उत्तर मित्रांनो 2255 आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आहे. संगणकाच्या मेंदूला काय म्हणतात? मित्रांनो संगणकाच्या मेंदूला CPU असं म्हणतात. भारताचे मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते? मित्रांनो भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक हे कन्याकुमारी आहे व शेवटचे टोक हे इंदिरा पॉइंट आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच भेटूया नवनवीन व्हिडिओसाठी. आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून दररोज लाईव्ह काही घेणार आहे मित्रांनो. यामधून आपण लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांना असे प्रश्नाचे दररोज व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.